संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भागवतवाडी येथील गायत्री कंपनीच्या तलावातून पाणी आणणाऱ्या पाईपलाईन योजनेचं काम पूर्णत्वाला आलं आहे। येत्या 8 ते 10 दिवसात या नवीन विजेचे रोहित्र आणि विद्युत मोटर बसवून पाईपलाईनद्वारे हे पाणी तळेगावला मिळणार असल्याचे भाजपचे युवा नेते अमोल दिघे यांनी सांगितले। तळेगाव दिघे येथील गायत्री ट्रोन क्रेशरवरती खाणीच्या या ठिकाणी जाऊन तळेगावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य आम्ही त्या गायत्री प्रोजेक्टवर जाऊन त्या ठिकाणी सर्व पाहणी केली आणि तळेगावच्या ग्रामविकास अधिकारी असतील व सर्व ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी आज ट्रान्सफॉर्म बसवण्याचा शुभारंभ सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि तळेगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी तसेच त्या खाणीचे शेतकरी असतील गोरख दिघे सर यांच्या माध्यमातून खाणीच्या ठिकाणी त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मचा शुभारंभ करण्यात आला। 2 ते 3 दिवसात इलेक्ट्रिक मोटर सोडून त्या ठिकाणी तळेगावला 8 ते 10 दिवसात पाणी देण्याचा ग्रामपंचायत सदस्यांचा व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मानस आहे। तरी वेळोवेळी राजेश दिघे असतील, अतुल कदम असेल, गोरखिल्ले यांच्या प्रयत्नांना तिने वेळोवेळी या ठिकाणी पाठपुरावा केला आहे। तसेच तळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच असतील, सर्व सदस्य असतील आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आणि व संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोलजी खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली या तळेगावला पाणी द्यायचा त्यांचा मानस आहे आणि आता एक काम प्रगती पथावर असून लवकरच या तळेगाव पंचकृषीला 8 ते 10 दिवसात पाणी येईल अशी प्रशासकीय माध्यमातून आम्हाला सांगण्यात येत आहे। संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे या गावाला पाण्याची टंचाई जाणवत आहे। ही गंभीर बाब लक्षात घेता राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून या गायत्री कंपनीच्या तलावातून तळेगावला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या योजनेचं काम युवा नेते अमोल दिघे, ग्रामविकास अधिकारी आदिनाथ कडलक, गणेश बोखारे तसेच ग्रामपंचायत सदस्य राजेश दिघे, अतुल कदम, गोरख इल्हे, गणेश भागवत, निवृत्ती दिघे, सोमनाथ दिघे, शेतकरी गोरख दिघे, दत्ताभाऊ दिघे, ठेकेदार मच्छिंद्र सुपेकर यांच्या विशेष प्रयत्नातून पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। परिसरातील नागरिकांनी या निमित्तानं समाधान व्यक्त केले। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरख शनेहे, संगमनेर।